चालल्या तर रनिंग कॉलसाठी. झोपेतून उठल्यात मजबूत. बऱ्याच वर्षानंतर आपल्या कास्ट मध्ये मागेल लोकात मी प्रोग्राम घेतला आणि खूप बरं वाटतंय. जवार मध्ये एकदम शोकड गाड्या. काकाचे फॅन वगैरे भेटले. ब्लॉग आहे, ब्लॉग शूट होत आहे. काकाचा फॅन वगैरे भेटले. फुल खूप आहेत सगळे जण. हाय कर ब्लॉग मध्ये, हाय कर, हाय. हा हा जा जा जा. एक मिनिट व्हिडिओ काढ. ब्लॉग शूट कर ना. सकाळी 7 वाजता गेलेले ते आत्ता 9 वाजले ना. 9 वाजता आम्ही आता आले. तर खूप हालत बेकार आहे आमची. तर गाईज आपली आता जायची तयारी चालू झालेली आहे. सगळं सामान वगैरे आता आपण रात्रीच लोड करतोय. तर अनिकेत दादा वगैरे सगळे आले. साई दादा पण आलाय, तो मध्ये आहे. तर एवढं सामान आज लोड झालाय सगळं, कारण की जवारला आपल्याला रात्रीच निघावं लागणार आहे. बघा परफेक्ट सामान लावायला लागते आणि बाकी काय नाही. झोपायला वगैरे जागा ऍडजस्ट करायला लागते. नंतर झोपायला वगैरे बसायला जागा भेटत नाही. तर गाडी आपली झालेली आहे आधीच लोड. तर आता आपण भेटूया पुढे. तर गाडी आता आपण निघतोय. एक अर्टिका पण आहे आपल्यासोबत, ही बघा. आणि हर्षद दादा पण आहे, अनिकेत दादा पण आहे, नितीन दादा पण आहे. हे बघा आपल्यासोबत अर्टिका आहे. आणि एक आपला टेम्पो 407 रवाना जवारसाठी. बिछाना वगैरे झोपायची सोय वगैरे मजबूत केली आहे दादा लोकांनी. कॅमेरा पाडना इथे दाखव ना. कॅमेरा काय, मी ब्लॉग शूट करते भाई. तर आपण आता डायरेक्ट अर्टिकात भेटू. तर गाईज टेम्पो आपला सुटला आहे आणि आपली अर्टिका इकडे. आता आपण पण निघू. गाईज आता आपण निघाले जवळसाठी. वाजले आहेत बघा किती. तर काका, मी, हर्षद दादा आणि LED 3 झाले ना. खूप होत आहे. 3 LED झाले ना. आपण निघतो. खराब होता ना स्टेज. पुढे तुम्हाला प्रवासामध्ये आपण भेटू. थोडे दिवस नवीन घेऊन टाकायचे 4 नाही का. आपण 4च जण आहे. तर गाईज आता आपण जवाहरला फायनली पोहोचल्यात. तर सगळेजण झोपले होते. हे बघा कसे झोपले होते वरती. दीपक भाई आपला हा स्टेज असणार आहे. परेशा का पण आहे आपल्यासोबत. तर 1:45 वाजलेत. तर सगळेजण आता आताच सामान लावतील. सामान वगैरे आता त्या इकडे शिफ्ट करतील आपण या स्टेजवरती. आणि उद्याचा स्टेज इथे थोडा कुठेतरी इथेच असणार आहे. रिसेप्शन शो असणार आहे त्यासाठी. तर आता मी पण जातो, सामान वगैरे सगळं काढतो, अनलोड करतो. मग नंतर आपण भेटू पुढे. तर गाईज एवढं सामान आपलं अनलोड झालं आहे. नितीन दादा त्याचं काम करतोय, मशीन वगैरे लावतोय. हे बघा तर गाईज रोज म्हणजे आज पहिली ऑर्डर आहे.
आणि त्याने दादाने रॅक बघा केलेलं उलटी रॅक लावून ठेवले. तिथे पण त्याने उलटीच रॅक लावलेली, इथे पण त्याने उलटीच रॅक लावला. सुरत दादा, सुरत दादा, हा परफेक्ट. आणि तो आपल्याला बोलतो असं करायचं तसं करायचं. तोच ॲक्च्युली चुकला आज ॲक्च्युली पहिली ऑर्डर आहे ना, म्हणून एवढं सामान आपलं अनलोड झालं आहे. आता फक्त आम्ही मशीन लावतो. तर गाईज फायनली सामान वगैरे सगळं अनलोड केलं आहे. तुम्ही पाहू शकता, बघू शकता, हे बघा. आणि आता आम्ही इकडे झोपणार आहेत. अनिकेत दादा आणि मीच असणार आहे. आणि स्टेजवरची झोपायची मजा म्हणजे अलगच. फुल सगळेजण गेले आहेत तिकडे रूमवरती. सगळं त्यांना आहे सोय, फक्त अनिकेत दादा आणि मी. आणि आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया. ओके, तोपर्यंत हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. बाय बाय. तर गाईज आम्ही आता आलेत वाजवून. ड्रम आणि थाप, नवऱ्याला हळद वगैरे केळी वगैरे आणून सगळं लावलं आहे. तर आज आम्ही सकाळी 7 वाजता गेलेले, ते आत्ता 9 वाजले ना, 9 वाजता आम्ही आता आलेत. तर खूप हालत बेकार आहे आमची. तर अनिकेत दादा काय बोलतो तू? आता आम्ही खूप वाजवलं. एवढ्या दिवसांनी पण ऑर्डर होती, 4-5 दिवस गॅप पडलेला. आणि खूप आज एवढ्या ऑर्डरपेक्षा आज खूप आम्ही वाजवलं की 7 वाजता गेले होते ते आज आम्हाला 9 वाजले. 9 वाजेपर्यंत वाजवत होते. तर खूप मेहनत केली आज आम्ही. मेहनत केला भरपूर. आज एवढं कधी वाजवलं ना तर ड्रम आणि थाप, ते आज वाजवलं आम्ही जव्हारमध्ये. रनिंग कॉल आहे आता पुढे पण रनिंग कॉल आहे, ते तुम्हाला मी दाखवेल. ओके, तोपर्यंत ब्लॉग बघत राहा तुम्ही. तर गाईज आता मी निघाला आहे. आंघोळ वगैरे झाली आहे माझी. आता मी आणि मयूर दादा आहे, मयूर आहे माझ्यासोबत. तर रनिंग कॉल तिकडे झाला आहे चालू, आणि मी आंघोळ करत होता. कारण की मी आणि अनिकेत दादा होता तिथे आधी ड्रम थाप वाजवायला. तर मला पाठवलं आंघोळ करायला. तर मी आंघोळ करून आता झाला आहे रेडी. आता जातो डायरेक्ट रनिंग कॉल वाजवायला. तर आता जाऊ आणि आपण त्यांना भेटू. तुम्हाला दाखवतो रनिंग कॉल पण आम्ही कसा वाजवतो. तर बघा पुढे तुम्ही.
नाश्ता करतोय. हे बघा साई दादा, हर्षदा, यू भाऊ थोडासा नाश्ता करतोय. दादा किती वडे खाल्ले? खरं बोल, खरं बोल. त्याने 4 वडेपाव खाल्ले. 5 इमानदारी त्यांनी 5 वडेपाव खाल्ले. आणि 4 साईनी 4 आपले एकाच बाबा 3 काय तर काय आता थोडा नाश्ता करतो पण भेटू पुढे. खूप वर्षानंतर रनिंग क्लास आपल्या क्लासमध्ये मांगेला क्लासमध्ये शो घेतलाय. खूप मजा वाटते आज. खूप आज मजा आली रनिंग बोलायचं आपला. तर काय आता बॅलन्सिंग होते आपली. सगळं सेटअप वगैरे तर रेडी झालाय. हे बघा सगळं सेटअप वगैरे रेडी झालाय. आता फक्त बॅलन्सिंग बाकी आहे. बॅलन्सिंग होईल. हे बघा फुल सगळं सेटअप वगैरे आपलं रेडी आहे. सेटअप काढतो का? पॅड लावला पॅड का मी वाजवतो का? पॅड लावतो मी वाजवतो का? साई लाव लावून घे. तर काहीच काकाचे फॅन आले. ऑटोग्राफ देत आहे. कुठे तू याला मशो कोणाही रा बघा ब्लॉग मध्ये येतील तुम्ही. हा ब्लॉग बघा. बघतात ना तुम्ही ब्लॉग? बघतील ना. हा हाय करा हाय हा ओके. रात्री भेटूया ना. एवढे खुश झाले ना ते काकाला भेटून. गणपतीला भेटेल. तर गाईज आता आपण आता सामान वगैरे लावतोय. सामान वगैरे आता लावून झाल्यानंतर सगळे इन्स्ट्रुमेंट असंच ठेवलं आहे बघा. काल रात्रीपासून असंच सगळे इन्स्ट्रुमेंट आहे. हर्षद दादा वगैरे आता आपण सामान लावून घेऊ. सगळं वायरिंग वगैरे करत आहे मयूरचा. तर बघा पसारा बघा. आज तर जास्तच पसारा आहे. काय टेम्पोमध्येच असेल. बॅनर पण लावून घ्यायचं इथे आपला. मशीन वगैरे काल रात्रीच लावून झालं आहे. तुम्ही बघितलं असेल. ओके डन डन. तुम्हाला मंडप 50 केळी मग मंडप पण होईल. त्याच्यात दोन्ही होईल. तर काहीच बघा पसारा अख्खा स्टेज दिलेला. अख्ख्या स्टेजवर पसारा आहे. एक काम कर ना मग लाईट चांगली असेल मग लाईट वरतीच लावा ना. कशाला मग सिलेंडर मी बघा माहिती नियो तर मग एक काम कर. सुरू हाय गाईस. हाय वाह क्या बात है. पसारा आता आता सुरत होता. त्यांची मारामारी. मारा मार त्याला पॅटर्न त्याला पॅडवर नाही पाहिजे. दाखव वाजव. दुसरं कोणतं गाणं बोल. जुनी गाणी बोल. चालेल जेवायला. दिलपेश दादा आहे आपल्यासोबत.
हा दोघं जण कोण पाहिजेत ते तर चालले आता. तर गाईज आता जेवून घेऊ. सगळेजण बोलतो गोळीचा खारा आहे, गोळीचा खारा वगैरे आता मस्त मजबूत दाबून वगैरे खाऊ. काय नाही गोळीचा खारा आहे, टेन्शन नाही, मस्त दाबून वगैरे जेऊ. सगळेजण बघतात आहे, ब्लॉग काढायला मला लाज वाटत आहे. तर जेवून घेऊ. हे बघा पलटण चाललेली आहे आपली. हां हां जेवून घेतो. चला आपण एंटर करू आणि मस्तपैकी आपण जेवून घेऊ मस्त. ओके दाखवतो तुम्हाला आज काय मेनू आहे. तर काही जेवायला बघा काय मासे. मी आपल्याकडची गेम पूर्ण गर्दी आहे. मी याची ब्ल्यू गेम बरे ना. काय मेनू बघा काय डापाडापी मासे. बघा मेनू आजचा आणि ब्ल्यू आर्मी. काय आता सगळेजण जेवण सगळे फ्री झालेत आणि झोका घेतात. झोका झोका घेतात. झोका घेतात हो. बऱ्याच वर्षानंतर आपल्या कास्ट मध्ये मांगेल लोकांनी प्रोग्राम घेतला आणि खूप बरं वाटतंय. जवार मध्ये एकदम शोकड आणि हा गाईच पडला पाहिजे, मस्ती नाही करत. हे दोघे जण पडले पाहिजेत. ही आपली रूम बघा, फुल जेवण वगैरे आलेत आणि झोपतात. हे टीव्ही, आपलं वॉशरूम. फॅन बिन फुल आहे. गार्डन आहे. तर काय आता बॅलन्सिंग वगैरे करतोय. आता रेडी वगैरे सगळेजण झाले. आता सगळं बॅलन्सिंग वगैरे होणार. दाखवतो तुम्हाला. आज मी रोटो वाजवणार आहे. हे बघा सगळं बॅलन्सिंग वगैरे होतं आपली. सगळे रेडी वगैरे झाले, फक्त काकाच नाही रेडी झालाय. बसतो भाई. बॅलन्सिंग होते आपली. हर्षद दादा पण आलाय, तो पण स्किल लावत आहे. चलो भेटू आता बॅलन्सिंग नंतर. तर गाईज आता थोड्याच वेळाने आपल्या क्लासिकल वगैरे चालू होणार आहे. साईबाबाची आरती वगैरे आता चालू होणार आहे. तर तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवतो कसं वाजते आपलं इन्स्ट्रुमेंट, साईबाबाची आरती वगैरे. तर तुम्ही बघत राहा. अर्जुन दादा पण आहे आपल्यासोबत, सूरज दादा आहे, मयूर दादा आहे आणि आहे सगळे. हे बघा सगळे पब्लिक आलेत आपल्याला ब्लॉग बघायला.
तर काहीच गर्दी बघा जेवायला. तिकडनं एवढी लाईन लागले आणि इकडनं आम्ही ऍक्च्युली वाजवायचं म्हणून हे बघा तिकडे जेवण पूर्ण फुल क्राऊड आहे ते जेवायला. आपण खिलं टाइम लागणार बघा पब्लिक चिकन आहे जेवण. तर काय आहे बघा VIP एंट्री फुल एंट्री गाईज. हे बघा क्राऊड बघा आणि वाजवायचं पण आहे लवकर. चला आता जेवतो आणि जेवण घेतो आणि तुम्हाला भेटतो. तर गाईज आजचा मेनू बघा मच्छी चिकन प्लस मांस. अक्षय दादा जेवायला बसलाय. सगळेजण जेवायला बसले. हे बघा आरती गँग तिथे आहे आणि इथे सगळेजण जेवतो. आता आपण जेवल्यानंतर भेटू गाईज. ओके नॉनस्टॉपसाठी. तर गाईज सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे. आता नॉनस्टॉप आपण आता वाजवतील. मजा आहे का ना भिडो. सगळेजण आलेत जेवण वगैरे. ताई पण रेडी आहे. ताईचा जरा व्हिडिओ कॉल चालू आहे. हे बघा दादा वगैरे रेडी आहेत सगळे. तरंग दादा नॉनस्टॉप चालू. आता तुम्हाला मी दाखवतो नॉनस्टॉप आता कंटिन्यू चालूच असणार आहे. हर्षद भाई तरंग दादा पण जरा रेडी आहे. सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. सगळेजण आता रेडीच आहेत. येस आदित्य दादा फुल. 4 नंबर राहुल तुझा का आदित्य. काहीच काकाचे पण आता फॅन वगैरे आले. छोटे छोटे मुलं येतच राहतात. हे बघा काढला फोटो. जा तू पण काढ. हे बघा असं नको ना. लहान लहान मुलं येतातच. एकत्र जाणार. हाय कर ब्लॉग मध्ये हाय कर. हाय हा जा एक मयूर व्हिडिओ काढ. ब्लॉग शूट कर चालेल. काकाचे फॅन वगैरे भेटले. ब्लॉग आहे. ब्लॉग शूटच आहे. काकाचा फॅन वगैरे भेटले. फुल खूप आहेत सगळेजण. दादा सगळं सामान वगैरे झालाय. आता इन्स्ट्रुमेंट वगैरे झालाय. आता नॉनस्टॉप चालू. आता सगळं चालूच होणार आहे. हे बघा पॅड वगैरे झालंय आपलं. तर गाईज आता आपण नॉनस्टॉप वाजवणार. सगळेजण जेवण वगैरे आलेत. रोज पॉपलेट सुरमई येतो ना. पार्सल येतो का. सासूरवाडीतून पॉपलेट पार्सल येतो का. दुसऱ्यांसाठी मागवतो का. हो चलो
भेटायचा बोलला की नाही? आय लव्ह यू बोलला नाही ना. बघूया किती प्रेम आहे वहिनीवर. रेडी? काय बोलायचंय? आय लव्ह यू. जोरात सातपटीला आवाज गेला पाहिजे. हे जवार माझा रंग तुला मी पाहिला. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आवाज आला का? नाही ना. चला त्यांना पण नाही गेला. सातपटी म्हणजे एकदम त्या टोकामध्ये. जोरात. हे जवार माझा रंग तुला मी पाहिला. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आला ना? चला बाबा काय बोलायचंय? नाही चालेल बोलायचं. आई नाही बोलायचं. आई हात वर करा, लाजू नका. हे जवार माझा रंग तुला मी पाहिला. आय लव्ह यू, यू. वा वा वा. आई आवाज आला का? नाही नाही जरा जोरात. हे जवार माझा रंग तुला मी पाहिला. आय एम सॉरी, आय लव्ह यू. म्हणजे पहिला हळू बोलला म्हणजे सॉरी, नंतर आय लव्ह यू. क्या बात आहे. हे बारीक बारीक जुनी जागा कोणाकोणाची आहे ठरलेली हात वर करा. क्या बात आहे काकू, एक नंबर. म्हणून तुम्ही बोटीची आयो काय लक्षात तुला लावला काय आयो मी तेरा दिला की आयो मेरी सुना आयो मी तेरा दिला आयो मेरी सुना आयो मी तेरा दिला आयो मेरी सुना. क्या बात है.
तर गाईज फायनली आपलं सेटअप वगैरे पॅकअप वगैरे झाला आहे. तो खूप चांगला झाला आपला. तर बघा ब्लोअर वगैरे सगळे मारतात. दादाने आज पान फोडला आहे. तर नाही फोडला, फक्त पान लूज झालं बाजू बाजू. पान लूज झाला हा बोलतो. काय मिळत नाही. हां हां आता सेटअप खेळ लागेल. उद्या पण वाजवणार, पण आता ब्लॉग जरा एंड करतो कारण की खूप मोठा ब्लॉग होईल म्हणून मी एंड करतो. उद्या सकाळी 7 वाजता बोलवले. परत घोडा आहे, परत घोडा चाल आहे, घोडा चाल, डुबुक डुबुक डुबुक. तिकडे आम्ही दोघं ब्लॉग मध्ये काय करणार. टुपडुक 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 टुपडुक. अरे बस. तर ब्लॉग वगैरे आता आपण एंड करतो. खूप मोठा ब्लॉग झाला आहे. तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. या 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 यो यो नाईस नाईस. दादाला कधी तर गाईज जर हा तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला आज खूप चांगला प्रोग्राम झाला आहे. तर पब्लिक पण वाजले 2, आज 2:45 वाजलेत. 2:45 वाजेपर्यंत शो चालला आहे. तर खूप भारी मजा आली आज. हे बघा पॅकअप झाला आपला फायनली.